कोल्हापुरात एकाच रात्रीत झालेल्या चोरीच्या घटनेत भीतीचं वातावरण निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. राधानगरी तालुक्यातील गुडाळ गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. या घटनेमध्ये चोरट्यांनी तब्बल 6 घरांना लक्ष्य करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबतच एक दुचाकी असा एकूण 55,000चा मुद्देमाल लंपास केलाय. ही घटना कधी आणि कशी घडली त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. तर ह्या घटनेबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री तब्बल 6 बंद घरांचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी कपाट, तिजोरी, देवघर, रोख रक्कम, मोटरसायकल यावर डल्ला मारलाय. तर यातील काही घरमालक परगावी असल्याने त्यांच्या चोरीचा तपशील अद्याप मिळालेला नाहीये. गावातील प्रकाश साताप्पा माळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातून लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती, दागिने, रोख रक्कम तसेच एक दुचाकी असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय. गुडाळ गावातील पोलीस विजय माने, पत्रकार आशिष पाटील, प्रकाश पाटील, बाबूराव चौगुले, प्रकाश माळवी, एस.बी. पाटील यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. या घटनेत पोलीस आणि पत्रकार यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष केल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर या चोरीच्या घटनेत एका बंद बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. या बंगल्यात चोरट्यांना किमती ऐवज तसेच रोख रक्कम काही मिळाले नाही. मात्र या ठिकाणी देवगड हापूस आंबा त्यांना दिसला. या आंब्यावर चोरट्याने ताव मारल्याची चर्चा मात्र घटनास्थळी सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केलाय. प्राथमिक तपासात ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात असून संशयितांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास आता पोलीस करतायत. तर 8 दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यातील सरवडे या मोठ्या बाजारपेठेच्या गावातही चोरीची घटना घडलेली. याही चोरीच्या प्रकरणाची अद्यापही पोलिसांना उकल झाली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे. आता पुन्हा एकदा तालुक्यातील दुसऱ्या गावात एकाच रात्री तब्बल 6 घरे चोरट्यांनी लक्ष केल्यानं भीतीचं वातावरण आता गुडाळ गावातही निर्माण झालेलं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य रमेश साबळे यांच्यासह मृदुला दळवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या लोकमत कोल्हापूर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.